शपथविधीच्या आधी देवेंद्र फडणवीसांचं देवदर्शन, सिद्धिविनायकाच्या चरणी लीन, मुंबादेवीच्या दर्शनासाठी रवाना। आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी होणार। शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांची माहिती। गोगावले म्हणाले, 11 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। एकनाथ शिंदेंच्या शपथविधीबाबतचा सस्पेन्स संपला। संध्याकाळी घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ। आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आज अमित शहांना भेटण्याची शक्यता। सह्याद्री अतिथीगृहावरती भेट होण्याचा अंदाज। नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर भव्य तयारी। 2014च्या वानखेडेवरच्या शपथविधी सोहळ्यासारखा हा कार्यक्रम होण्याची शक्यता। आधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मंत्रिपद फायनल करा, त्यानंतरच आमच्या मंत्रिपदांची चर्चा करू। राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका, अर्थघात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही। देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंना फोन करून शपथविधीचं निमंत्रण, मात्र वैयक्तिक कारणामुळे राज ठाकरे उपस्थित राहणार नाहीत। देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांनाही फोनवरून निमंत्रण, मात्र दिल्लीमध्ये असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत, तर उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंचीही गैरहजेरी। एकनाथ शिंदे 100% शपथ घेतील। दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत त्यांच्याकडे नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। तर अजित पवारांसाठी उपमुख्यमंत्री पदाचं आरक्षण असल्याचाही टोला। संसद परिसरामध्ये काळं जॅकेट घालून काँग्रेस खासदारांचं अनोखं आंदोलन। मोदी अदानी एक है, अदानी सेफ है असा जॅकेटवरती मजकूर। सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवरती अभिनेता सलमान खानही। मारेकऱ्यांची चौकशी आणि पोलीस तपासामध्ये उघड झाली माहिती। माजी आमदार झीशान सिद्दीकीही होते निशाण्यावर।